या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ओंकार शिवानी अधिपतीला विचारत असतात की तुम्ही वहिनींचा कॉल कट का केला. तर तो वैतागून म्हणतो की त्या काय बोलल्या हे ऐकलत ना तुम्ही. त्यांनी कबूल केले की त्यांनीच आईसाहेबांविरुद्ध तक्रार केली होती, त्यामुळे आता यापुढे मला त्यांचं काही ऐकायचं नाही आहे. पण ती शिवानी काही ऐकून घेत नाही आणि ती अधिपतीला थांबायला सांगते आणि पुन्हा अक्षराला कॉल करते. त्यानंतर अक्षरा विचारते की वहिनी काय झालं होतं. तर शिवानी खोटंच सांगते की चुकून कॉल कट झाला, पण तुम्ही आईसाहेबांच्या विरोधात तक्रार का केली. आणि ते ऐकून अक्षरा म्हणत असते की मला त्यांचा खूप राग आला होता, म्हणून मी त्यांच्या विरोधात तक्रार केली. पण मला आता कळून चुकलंय की मी जे काही केलं ते चुकीचं आहे. मी हे सगळं ना रागाच्या भरात केलं. मी हे सगळं करायला नको होतं आणि आता मी अधिपतींना भेटून सुद्धा माझी बाजू एक्सप्लेन करणार आहे. आणि अक्षराचं हे सगळं बोलणं ऐकून अधिपती तर अजूनच चिडतो आणि मग त्यानंतर शिवानीसुद्धा फोन ठेवून देते. तर अधिपती शिवानी ओंकारला म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की नका करू मास्तरीनबाईंना फोन. माझ्या मनात थोडी तरी आशा होती की कदाचित मास्तरीनबाईंनी हे सगळं नसेल केलं, पण आता त्यांनी स्वतःच्या तोंडून कबूल केलं आहे म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. खरंच माझं प्रेम हरलं आणि आईसाहेब जे म्हणत होत्या ना ते खरं ठरलं. मला मास्तरीनबाईंकडून ही अपेक्षा नव्हती. आता मी कधीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि मग तो शिवानी ओंकारला देखील म्हणतो की बघितलं ना, तुम्हाला आमचं कपल बेस्ट कपल वाटत होतं, तर बघितलं ना आमच्या नात्याची काय अवस्था झाली आहे ती. मला तर आता असं वाटतंय की आमचीच आमच्या नात्याला नजर लागली. मी खरंच मास्तरीनबाईंकडून ही अपेक्षा केली नव्हती. त्यांनी जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा तुळशीला पाणी घालण्यासाठी येते आणि त्यावेळी ती प्रार्थना करत म्हणत असते की काही झालं तरी मी अधिपतींना हे कधीच कळू देणार नाही की भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार आईबाबांनी केली होती आणि त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी चालेल. तर दुसरीकडे भुवनेश्वरी देवीचा आशीर्वाद घेत असते. ती म्हणत असते की देवी, आमच्या आयुष्यात काय चाललंय हे तुझ्यापासून लपलेलं नाही आहे. तुला सगळंच माहिती आहे आणि आम्ही ते कधी तुझ्यापासून लपवणार देखील नाही. तरीनबाईंनी आमच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली हे बरंच झालं. तसंही त्या तक्रारीचं आम्हाला काही लोणचं घालायचं नव्हतं. आमचं काम तर पूर्ण झालंय आणि आता त्या मास्तरीनबाईंनी काही केलं ना तरी आम्हाला फरक पडत नाही. पुढे ती असंही म्हणते की खरं तर आम्ही हे सगळं करणारच नव्हतो, मात्र त्यांनी आमच्यावर अन्याय केला. आमच्या गळ्यात मोठे मालक मंगळसूत्र घालणारच होते, मात्र त्यांच्यामुळे ते थांबले आणि आम्हाला आमचा हक्क मिळता मिळता राहिला. जर मास्तरीनबाई आमच्या वाकड्यात शिरल्या नसत्या तर आज त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. पण आत्ता कुठे तर सुरुवात झाली आहे. अजून त्यांना काय काय भोगायला लागेल याची त्यांना कल्पना देखील नाही. आणि त्याचवेळी तिला इन्स्पेक्टरचा फोन येतो. मात्र ती त्या इन्स्पेक्टरला सांगते की तुम्ही फोनवर बोलू नका, तर थेट येऊन मला भेटा. आणि मग ती त्यांना लोकेशन देखील पाठवते. दुसरीकडे अधिपती तयार होत असतो, पण त्याला सतत अक्षरा काल फोनवर जे बोललेली असते ते आठवत असतं. आपण मास्तरीनबाईंना ओळखण्यात एवढी मोठी चूक कशी काय केली याचाच तो विचार करत असतो आणि शेवटी चिडून त्याच्या रूममधील सामान इकडे तिकडे फेकून देतो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि अधिपतीशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तर तो पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि रडतच म्हणत असतो की आजी, मला हे सगळं नाही ग सहन होत. मी मास्तरीनबाईंवर एवढं प्रेम केलं, त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला, मात्र त्यांनी हे असं का केलं. त्यांनी आईसाहेबांच्या विरोधात तक्रार करायला नको होती आणि त्यांनी ती तक्रार देखील खोटी केली. मला कधीच त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी एवढं कसं काय त्यांना ओळखायला चुकलो. तर आजी देखील म्हणत असतात की तू एवढा विचार करू नको. झाली आपल्या हातून चूक, आता आपण तरी काय करणार. मला देखील तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, पण भुवी जे बोलती ना तेच खरं आहे. तर अधिपती म्हणत असतो की अगदी बरोबर आहे तुझं. आईसाहेब आम्हाला सांगत होत्या की तुमच्या मनातील मास्तरीनबाई आणि खऱ्या जगातील मास्तरीनबाई यांच्यामध्ये फरक आहे, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. मात्र काल आम्हाला कळलं की खरंच या दोघींमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. मग तो आजींना सांगतो की काल आम्ही स्वतः मास्तरीनबाईंच्या तोंडून ऐकलंय की त्यांनीच आईसाहेबांच्या विरोधात तक्रार केली. आता आम्ही आईसाहेबांना तरी कसं काय सामोरं जाणार, त्यांच्या नजरेला कशी काय नजर मिळवणार. त्या आत्तापर्यंत मास्तरीनबाईंबद्दल जे जे सांगत होत्या ना सगळंच खरं आहे याची आता आम्हाला खात्री पटली. मास्तरीनबाईंचं कधी आमच्यावर प्रेम नव्हतंच. आम्हीच फक्त त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतो आणि आईसाहेबांनी आमचं मन ओळखून आमचं लग्न लावून दिलं खरं. मात्र मास्तरीनबाईंना कधीच आम्ही त्यांच्या आयुष्यात नको होतं हेच खरं आणि म्हणूनच त्या अशा वागल्या.
मला खरंच असं वाटायचं की त्यांच्यासाठी माझं आणि त्यांचं नातं महत्त्वाचं असेल, पण त्यांच्यासाठी फक्त त्यांचा इगो महत्त्वाचा आहे. मला त्या आईसाहेबांसारख्या वाटायच्या, पण त्या आईसाहेबांसारख्या नाही आहेत, तर फक्त आणि फक्त स्वार्थी आहेत. आणि अधिपतीचं हे सगळं बोलणं ऐकून आजी देखील म्हणतात की अगदी खरं आहे तुझं, पण आता तिचा विचार तू करू नको. तुला भुवीने खाली बोलावले, तिच्याशी तू बोल. मात्र अधिपती नकार देत म्हणतो की आईसाहेबांपुढे मी नाही जाणार. मात्र आजी त्याला समजवतात आणि खाली घेऊन जातात. दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांसोबत नीट बोलत नसते. ते दोघेजण तिच्याशी बोलण्याचा, तिचा मूड ठीक करण्याचा खूप प्रयत्न करत असतात. मात्र ती सतत त्यांना टाळत असते. त्यामुळे ते दोघेजण तिला थांबवत नक्की काय घडले ते विचारतात. तर अक्षरा म्हणत असते की आता बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे. दुसरीकडे अधिपती आजींसोबत खाली जातो, अंबाबाईचं दर्शन घेतो आणि भुवनेश्वरीच्या पाया पडतो. भुवनेश्वरी त्याला आशीर्वाद देते की जा जग जिंकून या. तर अधिपती म्हणत असतो की आम्ही काय जग जिंकणार आहोत आईसाहेब, आम्हाला साधं घरातल्यांना जिंकता आलं नाही, आमच्या बायकोचं मन ओळखता आलं नाही, आम्ही प्रेमात हारलो आहोत. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. दुसरीकडे आई बाबा अक्षरासोबत बोलत असतात, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती सतत त्यांना एकच गोष्ट सांगत असते की तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार केली, ही गोष्ट आता बाहेर कोणालाही कळू देऊ नका. जे घडलं ते घडलं, पण आता याबद्दल अधिपतींना काही कळता कामा नये. त्यांना असंच वाटायला हवं की तक्रार मीच केली होती. त्यांचा राग एक वेळेस मी सहन करू शकेल, पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी कोणतीही अढी राहायला नको. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे आईबाबांना वाईट वाटतं. ते दोघे तिला म्हणत असतात की अगं आधीच तुम्हा दोघांमध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, त्यात अजून हे नको. आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडून चूक झाली, पण अक्षरा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते की नाही आई बाबा, तुम्ही त्यांना याबद्दल काही सांगायचं नाही आहे. मी त्यांना भेटेल आणि त्यांना माझी बाजू समजावून सांगेल. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे तो इन्स्पेक्टर पाटील भुवनेश्वरीला कॉल करतो. तो भुवनेश्वरीला सांगत असतो की अक्षरा मॅडम पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या आणि त्यांच्या आईवडिलांनी तुमच्या विरोधात जी तक्रार केली होती ती त्यांना मागे घ्यायची होती. त्यावर भुवनेश्वरी विचारते की मग तुम्ही काय म्हणालात. तर तो इन्स्पेक्टर सांगू लागतो की मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं की नक्की तुम्हाला तक्रार मागे घ्यायची आहे ना, नाहीतर मग पुन्हा तक्रार करायला याल. तर त्या म्हणाल्या की नाही, मला तक्रार मागे घ्यायची आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अगदी योग्य केलं, आता पुढे आम्ही जे सांगतोय ना ते करा. आणि त्यावर तो इन्स्पेक्टर देखील हो म्हणतो. आणि मग भुवनेश्वरी तिचा पुढील प्लॅन त्या इन्स्पेक्टरला सांगू लागते आणि तो देखील भुवनेश्वरी जे सांगेल ते सगळं करायला तयार होतो. त्यामुळे भुवी तर खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.